आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज 24 तास। नमस्कार, मी कृतिका मराठे। कलाकुंज कट्ट्यावरती आपले स्वागत। कलाकुंज कट्ट्यावर आपण विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामान्यातील असामान्य व्यक्तींचा परिचय करून देत असतो। आज कलाकुंज कट्ट्यावरती बेलापूर नवी मुंबई येथून आलेले आहेत इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड विजेते श्री प्रकाश वसंत बेले, जे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसेवेचे काम करत असतात। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ संध्या बेले याही आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत। त्यासुद्धा शॉर्ट फिल्मचे लेखन, दिग्दर्शन आणि पडद्यामागील बाजूचे सांभाळून घेत असतात आणि या कार्यामध्ये त्या सक्रिय आहेत। नमस्कार बेले सर, कलाकुंज कट्ट्यावरती आपले स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर आणि नमस्कार मॅडम। सर, आमच्या कलाकुंज कट्ट्यावरील सर्व व्ह्यूअर्सला तुम्ही तुमची आणि मॅडमची ओळख करून द्याल। माझे नाव प्रकाश वसंत बेले, ह्या माझ्या मिसेस संध्या प्रकाश बेले। आम्ही नवी मुंबई बेलापूर येथे राहतो। आमचे मूळ गाव बल्लवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। माझा व्यवसाय लॅब टेक्निशियन आहे। ड्रीम स्टार क्रिएशन या प्रोडक्शन हाऊस आणि संस्थेच्या माध्यमातून मी सामाजिक विषयावरती शॉर्ट फिल्म बनवतो। गेल्या किती वर्षापासून आपण या शॉर्ट फिल्म बनवत आहात? गेल्या 6 वर्षापासून मी या शॉर्ट फिल्म बनवतो, सामाजिक विषयावर इत्यादी। आपण ड्रीम स्टार क्रिएशन ही संस्था स्थापन केली आहे, त्याबाबतचा आपला हेतू आणि त्यामार्फत आपण काय काय आत्तापर्यंत समाज जागृतीचे कार्य केले आहे याबद्दल एक सविस्तर आढावा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्याल। ड्रीम स्टार क्रिएशन या नावातच ड्रीम स्टार आहे। ड्रीम स्टार क्रिएशनच्या माध्यमातून मी विविध सामाजिक विषयावरती शॉर्ट फिल्म बनवल्या। यामध्ये सेव्ह ट्री, सेव्ह वॉटर, मिशन क्लीनअप याचा समावेश आहे। यात मुख्य करून लहान मुलांचा समावेश असतो। समाजातील तळागाळामध्ये हा संदेश जावा, पाण्याविषयी जनजागृती व्हावी, सेव्ह द ट्री, झाडाविषयी जनजागृती व्हावी, अनेक विषयाविषयी जनजागृती व्हावी, असा याच्या मागचा मूळ हेतू आहे। ही संकल्पना आपल्याला कुठून सुचली सर? मी काही दिवसापूर्वी शॉर्ट फिल्म बघितल्या सोशल इश्यूवरती। मला पण वाटलं की असं या विषयावरती आपण सुद्धा असं काहीतरी जनजागृती करू शकतो, याच्यावरती आपण सुद्धा काहीतरी बनवू शकतो। मी पण आजूबाजूच्या लहान मुलांना घेऊन असं मोबाईलवरती सुरुवात केली पहिली। आणि याला चांगला प्रतिसाद दिला मुलांनी पण, आणि हे ठीक झालं। सुरुवातीला मी लहान मुलांकडूनच मोबाईलवरती शॉर्ट फिल्म बनवत होतो। याच्यामध्ये मग इम्प्रूव्हमेंट होऊन नंतर मी चांगल्या शॉर्ट फिल्म बनवायला सुरुवात केली। त्यामध्ये कॅमेराचा समावेश केला, नंतर मोठ्या शॉर्ट फिल्म बनवल्या। मग खूप छान संकल्पना आहे सर तुमची आणि खूप चांगलं कार्य करताय समाजासाठी तुम्ही। या संस्थेच्या माध्यमातून आपण ज्या काही शॉर्ट फिल्म आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत त्यातील महत्त्वाच्या शॉर्ट फिल्म कोणकोणत्या बनवल्या आहेत आणि त्याच्या मागचाही हेतू काय आहे हेही आमच्या लोकांना सांगा। मी सायन्स फिक्शन शॉर्ट फिल्म धूमकेतू, द कॉमेट, हेल्पलाईन, एक निरागस गोष्ट, सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, मिशन क्लीनअप, कुस्ती अशा अनेक शॉर्ट फिल्म बनवल्या। याच्यामागे सामाजिक हेतू आहे। सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, याच्यामागे पाणी वाचवा, झाडे वाचवा। आम्ही स्वतःहून सेव्ह द ट्री ह्यामध्ये आम्ही सामाजिक वनीकरणाचा विषय हाताळलेला आहे। यामध्ये आम्ही स्वतःहून शाळेतली मुलं, लहान मुलं यांना घेऊन झाडे लावली। मिशन क्लीनअप यामध्ये सुद्धा लहान मुलं, यंग जनरेशनचे आहेत त्यांना घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर साफ केला, त्याची माहिती दिली। कुस्ती वन ड्रीम हा एक शॉर्ट फिल्म आहे। त्यामध्ये पैलवानाच्या समस्या, शिक्षणापासून अनाथ वंचित मुलं, हँडिकॅप अपंग माणसांची सध्या होणारी बेरोजगारी हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे। खूप चांगले विषय तुम्ही आत्तापर्यंत हाताळलेले आहेत। समाजाला सुद्धा एक चांगला मेसेज यामधून बेले सर देण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपल्याला याच्यामधून दिसतं। या शॉर्ट फिल्मच्या मागे पूर्ण टीम असते बनवण्याच्या मागे, एक माणसाचं तर हे काम नसतं। तर तुम्हाला कोणाची मदत होते या शॉर्ट फिल्म बनवण्याच्या दरम्यान? तुम्ही स्टारकास्ट कसे त्याच्यामध्ये घेतात? सध्या तर माझ्या मिसेस
संध्या मला मदत करतात. स्टोरी बाकीचं काय असेल पडद्यामागच्या घडामोडी याच्यामध्ये ती मदत करते. तसेच आमच्या आजूबाजूच्या सोसायटीतली मुलं, तारांगण सोसायटीतली मुलं, लहान मुलं ते खूप मदत करतात याच्यामध्ये. संदीप महाजन आहेत, ते पण म्हणजे याच्यामध्ये मदत करतात. टेक्निकल गोष्टी वगैरे हे ते बरेच असे जण आहेत ते मला म्हणजे यामध्ये मदत करतात. खूप चांगला सपोर्ट तुम्हाला सगळ्यांचा मिळत आहे, म्हणूनच आज तुम्ही एवढ्या चांगले विषय हाताळून एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही यूट्यूब चॅनल त्याच्यावरती काम करता आहात. तुम्ही जे काही आता सांगितलं की मॅडमही याच्यामध्ये तुमचं मदत करतात, तर मी मॅडमलाही सांगेल की तुम्ही तुमच्याबद्दलही काही थोडी माहिती सांगाल आमच्या प्रेक्षकांना, की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात आणि तुम्हाला काय आवड आहे या क्षेत्रासंदर्भामधली. मला लग्नाच्या आधी तर ह्या विषयावरती जास्त आवड नव्हती, पण यांच्याशी लग्न झाल्यामुळे आणि यांनी जो म्हणजे ज्या विषयावरती पिक्चर बनवतात तो विषय म्हणजे सामाजिक जनजागृती करण्यासाठी म्हणजे चांगला विषय. त्यासाठी मला पण त्यामध्ये काहीतरी काम करायला आवडेल, यामुळे मी त्यांना थोडंफार. किती वर्षापासून तुम्ही ही या क्षेत्रात मदत करतायत त्यांना? त्यांचं हे कार्य 6 वर्षापासून चालू आहे, पण माझ्यासोबत सध्या 2 वर्षापासूनच आहे. अच्छा, 2 वर्ष झाले आमचं लग्न. अच्छा, तेव्हापासून तुम्हाला त्यांची चांगली साथ मिळाली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतःही या शॉर्ट फिल्ममध्ये काही काम केलेलं आहे का? हां, थोडंफार म्हणजे आता एक सेव्ह द ट्री नावाचा शॉर्ट फिल्म होती, त्यामध्ये झाडे लावण्याचं काम आम्ही केलं आहे मुलांना घेऊन. म्हणजे आम्ही स्वतः पण झाडं लावली आहेत जे समाजाला म्हणजे उपयोगी असतील अशी झाडं, आणि लोकांसमोर तसा मेसेज आम्ही म्हणजे पसरवण्याचा आमचा हेतू होता, तो आम्ही प्रयत्न केला तसा. नक्कीच सरांनी जे काही विषय घेतलेले आहेत ते पण खूप लोकांना उपयोगी असे येतील असे विषय आहेत, आणि त्यात तुम्हीही त्यांचा तेवढा सपोर्ट करतात, तर नक्कीच कुठेतरी हे विषय घेऊन तुम्ही खूप चांगली पातळी गाठाल, हे तर नक्की आहे. सर, तुम्ही हे जे काही शॉर्ट फिल्म बनवता आहात हे तुम्ही कशावरती प्रसिद्ध करतात? आमचा एक स्वतःचा चॅनल आहे, मराठी स्टार 1 टॉकीज. परत राजे क्रिएशनचं जस्ट मस्ती आहे, ह्याच्यावरती आम्ही सध्या प्रकाशित करतो, आणि ह्याचं चांगलं म्हणजे आम्हाला प्रोत्साहन भेटतं ह्याच्यामधून. कसा रिस्पॉन्स तुम्हाला आत्तापर्यंत मिळाला आहे? तुम्ही ज्या काही आत्तापर्यंतच्या ज्या शॉर्ट फिल्म बनवून त्याच्यावरती प्रसिद्ध केल्या आहेत, तर त्याचा तुम्हाला कसा आत्तापर्यंतचा प्रतिसाद आहे? आतापर्यंत मी 10-15 तरी शॉर्ट फिल्म बनवल्या. याला देशातून विदेशातून बरेच ठिकाणी असं अवॉर्ड मिळाले. बरं. इंटरनॅशनल लेवलमधून. अच्छा. महाराष्ट्रातून, मुंबईतून काही मोठे अवॉर्ड मिळाले, काही छोटे अवॉर्ड मिळाले. आणि याचा म्हणजे बरंच लहान मुलांमध्ये थोडंसं म्हणजे सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर यांच्यामध्ये थोडंसं म्हणजे लहान मुलांचं म्हणजे जनजागृती हे करण्याचा म्हणजे फायदा झाला ह्याच्यामध्ये. अच्छा. सध्या जर मी हे शॉर्ट फिल्म बनवले, याच्यामध्ये मुख्यमधून सायन्स फिक्शन, धूमकेतू द कॉमेट हा लहान मुलांचा शॉर्ट फिल्म आहे. याच्यामध्ये कॉमेटविषयी माहिती, स्पेसविषयी माहिती थोडक्यात देण्यात आलेली आहे. कुस्तीमध्ये पण लहान मुलं, अनाथ मुलं, स्ट्रगल करणारी अनाथ मुलं यांचा विषय दाखवलेला आहे. आता या फिल्मच्या माध्यमातून सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, मिशन क्लीनअपमध्ये स्वच्छता, सेव्ह द वॉटरमध्ये पाणी वाचवा. आपण थोड्या ह्याच्यामधून म्हणजे कॉमन सेन्समधून आपण असं पाणी वाया घालवतो, ते कसं ते दाखवलेलं आहे. याचे काय दुष्परिणाम होतील, ग्लोबल वॉर्मिंग होते झाडं तोडल्यामुळं, प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. आपण हे लहान मुलाकडून करून घेतलं तर त्यांचा उद्या ह्याचा खूप म्हणजे फायदा होईल. आता 1 स्टेप फॉर सेव्ह द ट्री, 1 स्टेप फॉर सेव्ह द वॉटर असं म्हणजे हे करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ते एक लहान असं पाऊल उचललेलं आहे की पाणी वाचवा, झाडे वाचवा. याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, फूड शॉर्टेज इत्यादी जसं दाखवलेलं आहे. ह्यामध्ये लहान मुलांच्या नक्कीच थोडाफार फरक पडेल विचार करण्याच्या याच्यावरती.
आणि हे म्हणजे एक समाज जागृतीसाठी एक चांगला विषय आहे. नक्कीच सर, तुम्ही जे काही इतके छान विषय घेतलेले आहेत हे समाजासाठी उपयोगी तर आहेच, समाजाला तुम्ही प्रबोधन करता आहात. सर्वांनी या सरांनी जे चॅनल सांगितलेले आहेत ते चॅनल बघावे असे मी आवाहन करते. त्यामध्ये त्यांचे जे शॉर्ट फिल्म आहेत त्यांना जास्तीत जास्त पसंती द्यावी आणि त्याची जास्तीत जास्त चर्चा होईल या पद्धतीने आपण ते फॉरवर्ड करावे, की एक लोकांना समाज प्रबोधन करण्यासाठी हे आज हे दाम्पत्य हे आज काम करत आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांचा भरघोस प्रतिसाद त्यांना नक्कीच गरजेचा आहे. आतापर्यंत आपण ज्या काही शॉर्ट फिल्म्स तयार केलेल्या आहेत त्याला तुम्ही सांगितलं की भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर त्या संदर्भात थोडी माहिती द्याल की कोणकोणते आणि कुठे कुठे अवॉर्ड्स आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत? आतापर्यंत शॉर्ट फिल्म बनवल्या याला खूपच म्हणजे देशात विदेशात खूप ठिकाणी असे अवॉर्ड मिळालेले आहेत. धूमकेतू ह्याला विदेशात पण बेस्ट सायन्स फिक्शन शॉर्ट फिल्म, कुस्ती ह्याला बेस्ट मराठी शॉर्ट फिल्म. भारतातून बऱ्याच ठिकाणी असे आम्ही पार्टिसिपेट करतो शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये, चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही ज्या विषयांवरती काम केलेलं आहे त्या प्रत्येक विषयांवरती तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे एकंदर आम्हाला असं दिसतंय. हां, वन मॅन आर्मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक डॉक्युमेंटरी मी बनवली. अच्छा. याला पण चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये चैत्यभूमीची माहिती इत्यादी माहिती सांगितलेली आहे. भारत गौरव पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलं या डॉक्युमेंटरीला. आयकॉनिक प्राईड अवॉर्ड मिळाला काय शॉर्ट फिल्मला. बेस्ट शॉर्ट फिल्म कुस्ती, आयकॉनिक भारत गौरव पुरस्कार, इंडियन पॅनोरमा फिल्म फेस्टिवल याचा एक पुरस्कार मिळाला आम्हाला. चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपल्याला यापुढेही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, तर तुमचे पुढचे काय काय प्रोजेक्ट आहेत या संदर्भातले? सध्या आम्ही मुंबई द ड्रीम्स शॉर्ट फिल्म बनवत आहोत. याचे शूटिंग सध्या सुरू आहे. हा पण म्हणजे लहान मुलांचा त्यांचा समावेश आहे. विविध विषयावरती हा शॉर्ट फिल्म आहे. नक्कीच हा शॉर्ट फिल्म चांगला बनेल आणि लोकांना आवडेल. नक्कीच. इतके छान विषय असल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय हायलाईट करायचं? मुंबई ड्रीम्समध्ये तुम्ही काय विषय घेत आहात? मुंबई ड्रीम्समध्ये मी स्ट्रगल करणारी अनाथ मुलं, मुंबईचं कसं ते आपलं म्हणजे राहणीमान कसं किंवा ते बाहेरून येणार त्याचं कसं मध्ये हे होतो त्याच्यावरती परिणाम होतो किंवा मुंबईची माहिती थोडंफार म्हणजे हे सांगण्यात आलेली आहे. मुंबईचं लाईफस्टाईल किंवा आता सध्याचं कसं हे त्यामध्ये एक मार्मिक हे असं दाखवलेलं आहे, मार्मिक चित्र दाखवलेलं आहे मुंबई द ड्रीम्समध्ये. तुम्ही ही जी मुंबई ड्रीम्स शॉर्ट फिल्म तयार करता आहात त्याचं टायटल सॉन्गसुद्धा मॅडमनेच गायलेलं आहे असं तुम्ही सांगितलं, तर मॅडम आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ते टायटल सॉन्ग म्हणून दाखवाल अशी आमची इच्छा आहे. आमची मुंबई, तुमची मुंबई, यांची मुंबई, त्यांची मुंबई, हा आला तो आला स्वप्नात रंगून गेला या मुंबईच्या, हा आला तो आला स्वप्नात रंगून गेला या मुंबईच्या. आमचा बाप्पा, आमची दहीहंडी या आहे बघायला इथं गर्दी बडी. आमचा बाप्पा, आमची दहीहंडी आहे बघायला इथं गर्दी बडी. कोणी म्हणे मायानगरी मुंबई, आमची मुंबई, आमची मुंबई, तुमची मुंबई, यांची मुंबई, त्यांची मुंबई. मराठी भाषा महाराष्ट्राचं करी नाव, मराठी भाषा महाराष्ट्राचं करी नाव, जो तो मुजरा करी रंक असो वाराव. मराठी भाषा महाराष्ट्राचं करी नाव, जो तो मुजरा करी रंक असो वाराव. कोणी म्हणे मायानगरी मुंबई, आमची मुंबई, आमची मुंबई, तुमची मुंबई, यांची मुंबई, त्यांची मुंबई. वा वा वा, खूप छान मॅडम. खूप छान गाणं तुम्ही म्हटलं आहे आणि खूप छान क्रिएशन त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलेलं आहे की आमच्या डोळ्यासमोर पूर्ण तेवढा वाक्यांमध्ये पूर्ण मुंबई
ही उभी राहिली आहे. त्याचं तुम्ही टायटल सॉंगच इतकं छान केलं आहे, तर ते पूर्ण त्याची शॉर्ट फिल्म आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. आणि हे ऐकल्यानंतर आता त्याची उत्सुकता आम्हाला लागली की तुम्ही लवकरात लवकर ती शॉर्ट फिल्म कधी घेऊन याल आमच्या प्रेक्षकांसाठी, ही याची आम्ही नक्कीच वाट बघेल. ही शॉर्ट फिल्म तुम्ही कधी कधी प्रसिद्ध करणार आहात सर? सध्या आता हे काम चालू आहे ह्याचं शूटिंग सुरू आहे. तरी पण 1-1.5 महिन्यामध्ये ही शॉर्ट फिल्म बघायला भेटेल आपल्याला. अच्छा, नक्कीच आपले प्रेक्षकही त्याची वाट बघत असतील. 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही लवकर प्रसिद्ध करून आमच्या सर्व व्ह्युअर्स लोकांना सुद्धा त्याची लिंक पाठवा, ते सुद्धा आपली नक्कीच प्रतीक्षा करत असतील. आपण आतापर्यंतच्या ज्या शॉर्ट फिल्म संदर्भात माहिती सांगत होते सर, तर तुम्हाला ज्या काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर त्या अवॉर्डमधला एक आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड हा तुम्ही पनवेलला आत्ता नुकताच झालेला तुमचा शेवटचा कार्यक्रम होता असं तुम्ही सांगितलं, तर त्या अवॉर्ड संदर्भात थोडी माहिती आम्हाला द्याल? दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने आयोजित केलेला इंटरनॅशनल एक्सलंट अवॉर्ड हा खूपच देखणा कार्यक्रम होता. यामध्ये इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या गुणवंतांना देण्यात आला. हा कार्यक्रम मला तर म्हणजे स्फूर्तिदायी आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला अवॉर्ड दिल्याबद्दल मी यांचे धन्यवाद मानत आहे. आपण आज वेळात वेळ काढून नवी मुंबईवरून कलाकुंज कट्ट्यावरती आला आहात आपला बहुमूल्य वेळ देऊन, त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही आभार व्यक्त करते. धन्यवाद.